जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. हा बघा भीमसागर, नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आलेला भीमसागर. आंबेडकरी अनुयायी, बौद्ध अनुयायी जो दरवर्षी न चुकता नागपूरच्या दीक्षाभूमी येतो आणि भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. एक मात्र गोष्ट तुम्ही लक्षात असायला हवी मित्रांनो, आपण लक्षात म्हणजे ध्यानात ठेवायला हवी की यांना दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तनेला कोणी आमंत्रण देत नाही. तो स्वखर्चाने स्वबळाने इथे येतो. कारण की 14 ऑक्टोबर 1956 ह्याच भूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केलं. 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 14 ऑक्टोबर 1935 ला केली होती. ते म्हणजे हे पवित्र ठिकाण नागपूरची दीक्षाभूमी. बघा कशा पद्धतीने लोक जिथे जागा भेटतील तिथे शांतपैकी निजलेले आहे, झोपलेले आहेत. जागा पकडून आपला अंथरूण वगैरे लावून झोपलेले आहेत कुशीमध्ये. जसं आईच्या कुशीमध्ये लेकरू झोपते तशाच पद्धतीने बाबासाहेबांच्या ओजळीमध्ये लाखो भीम अनुयायी किती शांतपैकी रात्रीची झोप घेत आहेत. काही काही तर ठिकाणी लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाईनीत देखील लागले. हा शांत आणि एकाच लाईनीने झालेला हा भीमसागर आहे मित्रांनो. बघा किती मोठ्या प्रमाणात लाखोचा जनसागर नागपूरच्या दीक्षाभूमी येथे उसळलेला आहे. ह्या भीमसागराला बघून एक गीत म्हणावं असं वाटते. ते म्हणजे काय? ते म्हणजे मित्रांनो, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कारण की पिढ्याचा उद्धार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. इतकंच नाही, ते देशाला इतकी छान अशी राज्यघटना देऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण दिलेली आहे. ते युग पुरुष बाबासाहेब आंबेडकर. बघा दीक्षाभूमीचा हा भव्य दिव्य असा सोहळा मित्रांनो. लाखोचा भीमसागर नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आलेला आहे. तर असं मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली आम्हाला आर्थिक मदत नक्की करा. जय भीम नमो बुद्धाय.